सोहम, अरे उठ लवकर, झालं का रे तुझं? अरे उरक लवकर, अगोदरच आपल्याला उशीर झालाय बाबा. आता एकच दिवस भेटलाय, उद्यापासून परत परत तेच सुरू आहे माग. ए सोहया, अरे तुला बोलतोय मी, आवर लवकर. अरे ती आरती आपली वाट बघत बसली असेल. ए सोहया. सोहम, कुठे गेला हा? अरे परत. अरे सोहम, किती वेळ झाला मी आवाज देतोय, झालं का नाही तुझं? मी एक तासभर झाला आवरून बसलो. म्हणजे एक तास झाला तू या फुलाजवळच बसलाय? मग अरे मग काय, मग तुला आवाज देता नाही आला मला परत? अरे काय तुला आवाज यायचा आहे? उठल्या सुटल्या तीच तुझी बडबड बडबड बडबड. ए माझी बडबड बिन कामाची नसते. आणि असं काय रे फुलात? रे परत हात लावू नकोस. नको लय शहाणपणा करू. चल लवकर, ती आरती आपली वाट बघत बसली. हा ठीक आहे. टाइमपास करत बसलाय. यार गिऱ्या, खरंच उशीर झाला का रे? अरे खरंच उशीर झाला यार. ए सोहया, ती आरती रागवायची तर नाही ना? ती का रागवल? अरे आधीच आपल्याला उशीर झालाय, त्यात तिने दिलेला डबा पण आपण विसरले. तू तिचा डब्बा परत विसरलास? ए यावेळेस मी नाही, तू विसरलाय तिचा डबा. डबा नक्की आणून देईन, हे प्रॉमिस कोणी केलं होतं? तू केलं होतं. आणि तू मुद्दा मी त्यालाच आठवण करून दिलीस ना? हा वाल्या तुझ्या तर तिला काय झालं रे? ती अशी काय दिसते आज? मला काय माहित. डब्बा कुठे माझा? आज पण विसरलात ना? ए यार सॉरी ना, माझ्या खरंच लक्षात नाही राहिलं. नेक्स्ट टाइम आणेल पक्का. काय यार, नेहमी नेक्स्ट टाइम तरी आणा आता नक्की. ए नेक्स्ट टाइम नक्की आणीन, तो मी सांगतो ना. नक्की हो. आणि मी जरी विसरलो तर हा आहेच ना आठवण करून द्यायला. कोण? मी? राहू द्या. बरं कुठं जायचं आपल्याला आता? मूवीला. अचानक कुठली मूवी? अगं हा मजाक करतोय. आज ऍक्च्युअली खूप बोर होत होतं, म्हणून ठरलं की चला आज तुझ्याबरोबर कुठेतरी बाहेर फिरूया, खेळूया, मस्त मजा करूया. आणि बिल पण तूच द्यायचा. मी? ए मी नाही देणार बिल, चालले मी. ए आरती थांब थांब, बॅग पण घेऊन जा की. अगे आरती, बिल तू नाही, आम्हीच पे करणार. आम्हीच. आम्ही. ए मी? खरं? बरं चला चला. आज किती मजा आली ना आपल्याला. तुम्ही अचानक असं प्लॅन कसं बनवला पण? कसं आहे ना आरती, आम्ही सुखात जरी असलो ना तर कोणाची आठवण काढतो? तुझी. आणि आम्ही दुःखी जरी असलो तर कोणाची आठवण काढतो? ऑफकोर्स तुझी. तुझ्याशिवाय कोण आहे आम्हाला आरती इथं? बस बस, जास्त इमोशनल होण्याची गरज नाहीये. भावना पोहोचल्या. भावना स्वीकारल्या त्याबद्दल मंडळ आभारी. गिरी, अरे ती प्रगती सारखी विचारत असतात तुझ्याबद्दल. वाह क्या बात है, म्हणूनच तू आमचा जीव आहेस. अगं तुझ्यासारख्या मैत्रिणीवर तर असे 56 मित्र कुर्बान. ए बस गप यार. आरती, ती प्रगती मला अजिबात नाही आवडत. का? अरे तिला पाहून काहीच होत नाही यार मला. आता कसं सांगू तुम्हाला. अरे ती एक फिलिंग असते जी आतून आली पाहिजे. तिला पाहताच हृदय असं धडधडलं पाहिजे. आणि आणि काही नाही. अरे ऐकायला भारी वाटते, बोल ना. अच्छा, म्हणजे तुला फिल्मी लव पाहिजे. हा म्हणजे असंच ना की तू तिला बघावं, मग जोरदार वारं सुटावं, तू ह्याची सगळं स्लो मोशन व्हावं आणि तुला फक्त तीच दिसावी, बरोबर ना? हा. मग तू तिला इम्प्रेस करण्यासाठी नाही ते करणार, मग ती इम्प्रेस होणार आणि तिथून पुढे तुमची लव्ह लाईफ चालू होणार. मग रात्रभर चॅटिंग, मग डेली डेटिंग, मग सिरियस लव होणार, मग तुम्ही जीवन मरणाच्या शपथा घेणार, मग तिच्या घरी समजणार, मग तिच्या घरचे तुला जोड्याने मारणार, मग तुला तिच्यापासून वेगळं करणार, मग तू बेचैन होणार आणि तिचं दुसरीकडे लग्न जमणार. मग तुझ्या हातात
बाटली येणार. आणि मग तू गाणं म्हणणार. चहा पे फाटा, हमें प्यार नहीं करना. नको मला करतो. ए गिरी ऐक ना. अरे गिऱ्या मजाक करतो यार. अरे लागलं का तुला? अरे सोहम बघतो काय उचल ना लवकर. दुखतंय बाबा. सोडतो आता, जरा बरं वाटतंय. नक्की ना? हा बाबा. आयो आयो. गिऱ्या तुझ्यासाठी काय बनवू का? चहा कॉफी वगैरे? नको बाबा, मला काय जीव चाललाय माझा. बरोबर, ठीक आहे, आराम कर. आरती? हो मीच, पण सॉरी मी ओळखलं नाही. तू? मी स्नेहा. स्नेहा? ओ म्हणजे माझी नवीन रूममेट राईट. हा, मला छकोली म्हणतच होती की दीदी तुझ्यासोबत कोणीतरी राहायला येणार आहे म्हणून. छकुली? हा, म्हणजे आपल्या जे हाऊस ओनर आहेत ना त्यांची मुलगी आहे. ओके ओके, मी आत येऊ? ओ सॉरी, ये 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 प्लीज प्लीज. वेलकम. सोया, याच्या पुढे कोणी मला केळी खाऊन रस्त्यावर साल टाकलेलं दिसले ना, सोडणार नाही बघ त्याला. लय दुखतोय बाबा, लय त्रास होतोय. बरं मी झोपतो. तू पण झोप लवकर, सकाळी लवकर उठायचंय आपल्याला. आयो. सोया, अरे उठ की रे, जायचं नाही का आज तुला? अरे उठ लवकर. अरे मी मगाशीच उठलो होतो, नंतर कळलं की मी लय लवकर उठलोय, म्हणून परत आंघोळ करून झोपलो मी. काय? तू आंघोळ करून परत झोपला होतास? हा. अवघड आहे तुझं. बरं जाऊ दे, फ्रेश होऊन घे, मी जातो आता. संध्याकाळी आल्यावर भेटू आपण. गिऱ्या, काय? मला तुला काहीतरी सांगायचंय रे. ये बाबा, जे काय सांगायचं ना ते संध्याकाळी आल्यावर सांग. मला लय उशीर झालाय. चल येतो मी. चल बाय बाय. दार लावून घे रे. हा, हॅलो आरती. हा सोया बोल. मला तुला काहीतरी सांगायचंय. हा बोल ना. असं नाही,
तुम्हाला बाहेर कुठे भेटशील का 5-10 मिनिटासाठी? आता तर नाही, आता मी ऑफिसच्या गडबडीमध्ये आहे. बरं एक काम कर, आपण स्टॉप जवळचं कॅफे आहे ना तिथे या, आपण तिथे भेटूयात मग. ओके, मी 5 मिनिटात आलो. हो चालेल. भैया 2 कॉफी ले आओ. किती यार उशीर. सॉरी नाही यार, सॉरी, खरंच सॉरी. बरं बोल, काय बोलायचं तेवढं महत्वाचं. आणि गिऱ्या कुठे आहे? तो ऑफिसला गेलाय, तो संध्याकाळी येईल. अच्छा, हा बोल ना. बरं ऐक ना, मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. हा सांग ना. तुला आठवतंय काल आपण गिऱ्याला चिडवत होतो ते फिल्मी लव वगैरे वगैरे? अरे, तू अजून रागात आहे अरे का? तू मध्ये नकोस ना बोलू, आधीच मला कसं सांगावं ते कळत नाहीये. हा सांग सांग. तर काल मी एका मुलीला पाहिलं, मला असं वाटतं की मी तिच्या प्रेमात पडलो. काय सिरियसली? अरे पण हे कधी, कुठं आणि केव्हा झालं? अगं काल जिथे गिऱ्या पडला तिथे. तुला आठवतंय का? गिऱ्या पाय घसरून पडला, त्यानंतर आपण दोघं त्याला उठवायला गेलो. मी त्याला उचललं पण तो माझ्या हातातून सटकला. तेव्हा ती मुलगी आपल्या समोरच उभी होती. अच्छा, दिसायला कशी आहे ती? म्हणजे हाईट वगैरे कशी आहे? दिसायला कशी आहे ते माहित नाही, पण हाईट तुझ्यासारखी आहे. दिसायला कशी माहित नाही म्हणजे? म्हणजे आता कसं सांगू, कारण की तिच्या चेहऱ्यावर स्कार्फ होता आणि डोळ्यावर चष्मा. अरे पण तू असं कुणाला न बघता कसं त्यांच्या प्रेमात पडू शकतोस? अगं आरती, आता तुला कसं सांगू? तर ऐक ऐक, हे ना आता खूप इंटरेस्टिंग वाटते मला. आपण एक काम करूयात, संध्याकाळी आपण चौघही जण भेटूयात, मग आपण चर्चा करूयात ना ह्याच्यावर, तेव्हा किती प्रश्न सोबत. हा ठीक आहे, चालेल. पण आता गिऱ्या माझी खूप उडवेल यार, कारण की काल आपण त्याला एवढं चिडवलं. हो हो, ते तर आहेच. बरं ऐक, तर आपण चारही जण मग संध्याकाळी भेटूयात. हा ठीक आहे, तर मी निघू मग आता. एक मिनिट, हे 4 जण म्हणजे हा चौथा कोण? अरे अरे, हा मी सांगायचं विसरले. ऍक्च्युली माझी नवीन रूममेट आली स्नेहा म्हणून. ती संध्याकाळी एकटीच असते ना घरी, मग तिला एकटं सोडण्यापेक्षा आपल्यासोबत घेऊन येतो, तुमची पण ओळख होईल तिच्यासोबत. ठीक आहे, चालेल. चल मग निघू मी आता, मग भेटूच आपण संध्याकाळी. चल बाय. एवढं सगळं झालं आणि तुम्हाला सांगितलंही नाही. अरे तुला सकाळी सांगण्याचा प्रयत्न केला होता, पण तुला लईच गडबड होती, गेलाच पळून. अरे पण विषय हा आहे, हे माहित असतं तुम्ही गेलो असतो का? म्हणजे तू नेमकं केलं तरी काय असतं? अरे काल तुम्ही दोघांनी एवढं चिडवलं मला, ते सगळं तुला सेम टू. बघ आली आरती पण. चल यार आरती, हा मगाशी म्हणत होता की तू कोणाला तरी घेऊन येणारच म्हणून सोबत. अरे हो, स्नेहा ना आली, ती बाहेर फोनवरती बोलते. अच्छा, बरं ऐक, आपल्या मधलीची स्टोरी ऐक. अरे हा ना, मी पण तेच म्हणतेय की असं कुणालाही न बघता कोण कसं प्रेमात पडू शकतो, आणि स्वर्ग इतका विचार का करतोय तुझा? इट इज कॉल्ड ट्रू लव्ह. झाली झाली तुमची याची थट्टा मस्करी करून झाली? नाही नसेल झाली तर सांगा, मी अजून वेट करतो. नाही नाही, बोल, तुला काय काय करायला पाहिजे मग आपण? तिला शोधायचं, पण कसं? आपल्याकडे 2च क्लू आहे. कसले क्लू? एक तिचा स्कार्फ आणि दुसरा चष्मा. हा ते पण आहे, बरोबर बरोबर. ए ते बघ, स्नेहा पण आली. इतक्याच स्कार्फ वाढलेले सरलच. स्नेहा, हा सोहम आणि हा गिरी, आणि ही आपली नवीन मैत्रीण स्नेहा. हॅलो. हॅलो. सॉरी आरती, मला थोडा उशीर झाला ग. पप्पा बराच वेळ बोलत राहिले. अगं एवढं काही नाही, तसं पण आमच्या मिशनला अजून सुरुवात व्हायची आहे. मिशन? कसलं मिशन? अरे आपला हा हिरो आहे ना, त्याला एक मुलगी आवडली, तिला शोधायची आपल्याला. आणि प्रॉब्लेम हा आहे की ती दिसती कशी आहे ह्याला माहितीच नाहीये. अगं म्हणजे ह्यानी फक्त तिच्या चेहऱ्यावरती स्कार्फ आणि डोळ्यावरती चष्मा असतानाच बघितलंय. एवढं स्प्रेड झालं? हो बघ ना. बरं ऐक, चिडू नको आता, शांत हो. आम्ही सगळ्यात शोधण्याचा प्रयत्न करतो, हो ना? येस, प्रॉमिस? प्रॉमिस.
अरे शोधू बाबा, कर प्रॉमिस तू पण चल. तू कोणाची वाट बघते? हे सगळं खूप इंटरेस्टिंग वाटतं ना. स्नेहा, तुला काही हवंय का? चहा कॉफी वगैरे काही आणू का तुझ्यासाठी मी? नो नो, थँक्यू फॉर आस्किंग. तू ये ना, बस इथे. हो येते. स्नेहा, तू तुझ्याबद्दल काही सांगितलं नाहीस ग मला, म्हणजे इथं कशी काय आलीस वगैरे, किंवा फॅमिलीमध्ये कोण कोण असतं? ऍक्च्युली ना, मी इथलीच आहे, पण पप्पानी गावी त्यांची नवीन कंपनी सुरू केली ना, म्हणून आम्ही सगळे तिकडे सातारला असतो. आणि आता माझ्या नेक्स्ट एज्युकेशनसाठी पप्पानी मला इकडे सीएच्या क्लाससाठी पाठवले. ओ, तुझ्या पप्पांची कंपनी आहे यार, म्हणजे तू तर खूपच श्रीमंत आहेस ग. मग तरी रेंटच्या घरामध्ये? ऍक्च्युली हे जे घर आहे ना, ते माझ्या पप्पांचे लहानपणीचे मित्र आहेत. आणि त्यांना जेव्हा समजलं की मी इथे क्लाससाठी येते, तर त्यांनी पप्पांना कन्व्हिन्स केलं की तिला इथेच राहू द्या म्हणून. अच्छा, आणि तुझ्या फॅमिलीमध्ये कोण कोण असतं मग? माझ्या फॅमिलीमध्ये मी, आई, पप्पा आणि एक लहान भाऊ, बस एवढेच. वाव, मस्त. मस्त काय मस्त, तुम्ही सांग ना तुझ्याबद्दल काहीतरी. मी काय सांगू माझ्याबद्दल? मी पण तिकडचीच आहे तसं बघायला गेलं तर. पण माझं गाव खूप लहान आहे ना, म्हणून कदाचित तुला त्याचं नाव पण नसेल माहिती. आणि माझ्या फॅमिलीमध्ये पण आई, आजी, आजोबा, माझा लहान भाऊ एवढेच असतात. आणि मी ऍक्च्युली ते जॉबसाठी आली आहे. अधूनमधून गावीच असते मी. ओके. आणि ते दोघे कोण आहेत ग? तू का त्यांची ओळख करून दिलीस बघ. अच्छा, ते दोघे म्हणजे माझ्या भावासारखे मित्र आहेत. म्हणजे एका गैरसमजातून आमची ओळख झाली खरं, आणि आज आम्ही इतके घट्ट मित्र बनलो एकमेकांचे. एक म्हणजे तो गिर्या, तो डिझाईन कंपनीमध्ये जॉब करतो. आणि दुसरा म्हणजे सोया. आणि तो स्कार्फ आणि चष्मा? हो, काय झालं असायला? स्कार्फ आणि चष्मा ना, त्यावरूनच काल आपला विषय रंगला होता ना ग. तुला खरं सांगायचं तर आमची 1.5 वर्षापासून एकमेकांसोबत ओळख आहे. पण असं कधीच झालं नाहीये की त्या दोघांनी माझ्यापाशी येऊन कधी कुठल्या मुलीबद्दल काही बोलले असतील. पण कालचं त्यांचं बोलणं ऐकून मला असं खरंच वाटतं की तो फार सिरियस झालाय तिच्यावर. अच्छा, आणि तो काय काम करतो? सोहम, तो एक स्क्रिप्ट रायटर आहे. म्हणजे त्याच्या बऱ्याचशा स्टोऱ्या मार्केटमध्ये पण दिलेल्या आहेत त्यांनी, पण बिचाराची अजून एक पण स्टोरी नाही आली. वाव, म्हणजे तो एक रायटर आहे. पण तू अशी का रिॲक्ट झालीस? काही नाही ग, असंच. तुम्ही रोज भेटता का? हा, आम्ही रोज संध्याकाळी भेटतो. चहा, कॉफी, नाहीतर पाणीपुरी खात आमच्या गप्पा अशाच चालत असतात. तू येशील का आज पण? हो, येईन ना मी नक्की. आणि असंही इथे कोण आहे ना ओळखीचं, तू कुठे जरी चाललीस ना मला बोलवत जा. बरं. चल आता मी आवरते ऑफिससाठी, मला उशीर होतोय. चालेल, आपण भेटूया. ओके ओके, बाय बाय. मी पण क्लास जॉईनिंगची काही ती फॉर्मॅलिटी कम्प्लीट करून घेते. काय रे, ऑफिसला नाही गेला? नाही गेलो. का? काम सोडलंस का काय? नाही रे, वर्क फ्रॉम होम घेतलंय थोडे दिवस, आणि तसंही लॉग इन दुपारनंतरच आहे, म्हणून बसलोय आपला. पण तू कसला एवढा विचार करतोय? अरे ती काल आरती सोबत आली होती ना, स्नेहा, मी तिचाच विचार करतोय. तू आधी तू कन्फ्युजन मिटव. ती स्कार्फ वाली का स्नेहा? काही बोल नको रे, मी जस्ट विचार करतोय. बरं जाऊ दे, चल. ते असलं तसलं विचार करणं सोड, आपण काहीतरी जाऊन बाहेर नाश्ता करू. मी नाही येत, तू जा. चल ना राव, भूक लागली. कोण जाणे ती मुलगी तुला परत दिसली तर? चल चल, चेंज कर लवकर. ठीक आहे, चल. चल, इथंच काहीतरी खाऊ. एक काम कर ना. काय? तू खाऊन ये, मी थांबतो इथंच. बघ बर का? हा ठीक आहे. ठीक आहे, जाऊ नको कुठं. हा, नाही, तू ये बिंदास. सोहम,
स्नेहा तू इथं कस काय? अरे आज माझ्या क्लास जॉईनिंगची फॉर्मॅलिटी कम्प्लीट करून घेतली आणि इथे जवळच काही झेरॉक्स काढण्यासाठी आले होते आणि तिथून तू दिसला म्हणून बोलण्यासाठी आले. अच्छा बरं आपण काय घेऊया, चहा कॉफी वगैरे? अरे नको नको, मी मगाशीच नाश्ता करून आली. चल मी निघते, आपण उद्या भेटूयात. ठीक आहे, बाय. काय रे सोया, स्नेहा होती काय? हा स्नेहाच होती. काय म्हणत होती? सोया, कारमध्ये मुलगी जर हीच निघाली तर किती बरं होईल ना? स्नेहा, झाले का आवरून तुझं? हो ऑलमोस्ट झालंय आता माझं सगळं. बरोबर, ठीक आहे. तर मी खाली जाऊन थांबू का थोडा वेळ? अगं थांब ना, आपण दोघे मिळूनच जाऊया. हे काय झालंच आहे माझं पण. बरं ठीक आहे, मग बसते मी इथेच. हो हो. कोण आलंय? ए, कुठं होते इतके दिवस? मला खूप राग आलाय तुझा, मी बोलणार ना तुझ्याशी. अगं वेळ दीदी, वेळ वेळ नसतो ग मला. आज आईन काहीतरी स्पेशल डिश बनवली म्हणून ते देण्यासाठी मी वेळ काढला आणि तुला भेटायला आले. मग चल आम्ही बाहेर चाललो, येतेस का तू पण सोबत? तू बाहेर जातेस? हो. अगं म्हणून मी येत नसते. एक तर ह्यांच्यासाठी टाइम काढायचा आणि ह्यांनी असं निघून जायचं. उगीच आले मी. छकुली, कोण होती ग ती? अगं छकुली होती. नेहमी तर जाऊ दे. तुझं झालं आवरून? हो. चला आपण निघूयात मग. यार आरती, ठरवलंयस की नाही काय? ए, कशाबद्दल? अगं त्या स्कार्फवाली बद्दल. ओ हा. तू एवढ्या लवकर कस काय विसरू शकतेस? अरे विसरले नाही रे बाबा, ह्याने असं अचानक आठवण दिली म्हणून थोडं कन्फ्युज झाले मी. बाकी काय नाही. अरे ती भेटेल तेव्हा भेटेल, तोपर्यंत आपण. तोपर्यंत काय? यार आरती, तूच सांग काय ते. ए, मी काय सांगू आता? समजलं, मला सगळं समजलं. तुम्हाला असंच वाटतं ना की ती मुलगी मला मिळणार नाही आणि मी तिला विसरून जावं? हा तेच तर म्हणतोय आम्ही. अरे आम्हाला तसं नव्हतं म्हणायचं. म्हणजे माझ्या प्रेमाची डायरी ओपन होण्याआधीच तुम्ही लास्ट पेजवर? अरे काय, त्याचा फ्रंट पेज तर माहिती का तुला? आणि चाललाय डायरी लिहायला. तू काय हसतोय? अरे काय चाललंय तुमचं? तुम्ही असं काही प्रयत्न न करता अशी कशी हार मानू शकता? हे बघ, हे तुला कळलं पण या दोन गाढवांना नाही कळलं. अरे आपण असं इथे टाइम वेस्ट करण्यापेक्षा सोहम, तुला जिथे ती पहिल्यांदा दिसली होती ना तिथे तो अधून मधून येत जात राहा. ती रिक्षाने कुठेतरी गेली म्हणजेच नक्कीच जवळपास कुठेतरी राहत असेल. कारण इथे जे आजूबाजूला जे पण स्टेशन आणि स्टॉप वगैरे जे आहेत ना ते इथून खूप दूर आहेत. म्हणजे नक्कीच जवळपास कुठेतरी ती राहत असेल किंवा नवीन आली असेल. यार स्नेहा, काय आयडिया दिलीये तू. कुठे होतीस? अरे मग इथं का बसलोय आपण? इथं बसण्यापेक्षा चला ना तिकडे जाऊन आपला टाइम घालू. हा चला मग आपण जाऊयात. अरे आता लगेच? हा, बघ. का काय काय झालं का? काय नाही ग, थोडस क्लायमेट चेंज झाल्यामुळे माझं डोकं दुखतंय. तुम्ही अच्छा, चला अच्छा. आपण उद्या भेटूयात. आपण जायचं का दवाखान्यात? अगं नको नको, इतकंही काय नाहीये, मी जाईन एकटी. नक्की? मग चला आपण जाऊयात. हे आरती इकडे, तुला मला काहीतरी सांगायचं. काय रे? तुला माहितीये काय झालं? सोहम, तू गेला नाहीस? स्नेहा, तू नक्की बरी आहेस ना? अरे मी ठीक आहे आता. ते कसं वारं वगैरे लागलं ना की डोकं दुखतं माझं. तुझं आता मी निघते. बाय. काय रे, कामाला नाही जायचं का आज? गिऱ्या, काय? काल ती मला परत दिसली.
कधी आणि कुठे दिसली रे? कशी आहे दिसायला? आणि तू काही सांगितलं नाही मला. तू आधी मला सांग, तू माझ्यावर विश्वास ठेवशील? म्हणजे अशी कोण आहे ती की जिचं नाव घेतल्यावर मी विश्वास नाही ठेवणार? अरे स्नेहा, मला वाटलंच होतं तू त्या स्नेहाचंच नाव घेणार म्हणून. त्याच्यासाठीच आधी मी तुला म्हणलं की तू माझ्यावर विश्वास ठेवशील का. अरे पण तू बोलतोयस असं की मला हे बोलावं लागलं. बरं ते जाऊ दे, मला सांग तुला कसं कळ की ती मुलगी स्नेहाची म्हणून? आणि तुला जे आधी कळत होतं तर मग तू कालच बोलायचंच ना तिला. अरे मी शुअर नव्हतो ना, आधी मला कन्फर्म तर करू दे की ती मुलगी स्नेहाच आहे का अजून दुसरं कोणी. पण तुला असं का वाटतं की ती मुलगी स्नेहाचं असं? अरे काल जेव्हा तू आणि आरती पुढे निघून गेला ना, हा. तर स्नेहा तिथंच होती आणि मीही जवळच होतो. आणि मी तेव्हा पाहिलं की तिच्याकडे तसाच सेम स्कार्फ आणि चष्मा होता. काय? अरे हो. मग तू काल का नाही सांगितलं हे? आपण जे काही ते कालच फायनल केलं असतं ना. अरे ते मी फक्त तिच्या जवळ पाहिलं ना, तिने चष्मा घातला होता ना स्कार्फ बांधला होता, म्हणून मी शुअर नाहीये. असं का? बरं ते जाऊ दे, तू आरतीला सांगितलं का हे सगळं? अजून तर नाही सांगितलं. अरे मग काय कोणत्या मुहूर्ताची वाट बघतोय? लाव फोन तिला. बघ काय बोलते. आता लाव की. बरं ठीक आहे, लावतो. लाव आणि काय बोलते ते मला नक्की सांग. स्नेहा, तुझं डोकं दुखायचं थांबलं का की जायचं आपण डॉक्टरकडे? नाही नाही, आता एकदम बरी आहे मी. ते अचानक क्लायमेट आणि पाणी वगैरे चेंज झालं ना, होतं मला असं कधी कधी. हा, नाही तर तेच म्हणलं उगीच आरतीला कशाला त्रास म्हणून न सांगताच बसशील आणि जास्त करून घेशील. नाही नाही, असं नाही होणार कधी. आणि तसंही तुला नाही तर अजून कोणाला सांगणार मी. हो ते पण आहे. एक मिनिट मी बघते. नाही थांब थांब, मी बघते. काय ग, आज काय घेऊन आलीस? आज तरी आहे का वेळ का जायचंय कुठे बाहेर? घरीच या, चल यात. घर चांगलं मेंटेन ठेवलंय. ए, तू काय घर बघायला आली का आम्ही कसं ठेवलंय ते? तसं नाही ग दीदी, ते माझ्या सहज तोंडून निघालं बघ. तू स्नेहा दीदी आहेस ना? हो, तू ओळखतेस मला? हो, तू माझ्या पप्पांच्या फ्रेंडची मुलगी आहेस ना? हे तुला कोणी सांगितलं? माझ्या पप्पांनी. काय ग दीदी, तुझे ते कार्टून फ्रेंड बरेच दिवस झाले दिसत नाहीत. असं नसतं बोलायचं बाळा, ते मोठे आहेत ना तुझ्यापेक्षा. बरं बरं, सॉरी. चला, झालं माझं काम, मी येते. बाय बाय. अरे ही अशी का गेली? अगं ती अशीच मस्तीखोर, येत असते मधून मधून घर चेक करायला. हो ना. काय रे, झालं का बोलणं? अरे नाही ना, मी अजून तिला कॉलच केला नाही. कॉल केला नाही? पण का? अरे का ते माहित नाही, पण मला हे बरोबर वाटत नाही रे. अरे पण का? अरे तूच विचार कर ना, समज ती जर मुलगी स्नेहा निघाली तर गोष्ट वेगळी आहे, पण ती मुलगी स्नेहा नसून दुसरी कोणी निघाली तर उगाच आरती आणि स्नेहामध्ये फालतूचे भांडणं लागतील. अरे ह्याचा तर विचारच केला नाही मी. जर ती मुलगी स्नेहा नसून दुसरी कोणी निघाली तर आरतीबद्दल स्नेहा एक निगेटिव्ह विचार नक्कीच करेल बघ. म्हणूनच मी हे कॉल करायचं टाळलं. मग आता काय करणार आहेस? का असाच बसणार? अरे बाबा, तुला वाटतं का मी असं शांत बसन? मी करेल माझ्या पद्धतीने काय करायचं ते. काय करायचे ते कर, पण काही करण्याआधी मला नक्की सांग, म्हणजे वेळ आल्यावर कळ मला काय करायचे ते. तू आता फक्त बघच मी काय करतो ते. तेच बघतो. अगं आरती, ऐक ना. अगं मला तुला काहीतरी बोलायचंय, बोलू का ग? परमिशन काय घेतेस? बोल नाही यार. एक गंमत म्हणून विचारते. हा, जर तुझ्या मित्राला म्हणजे सोहमला ती मुलगी भेटली आणि ती मुलगी अशी बुटकी, अशी काळी आणि अजून वेगळं काहीतरी असेल तर? काय यार स्नेहा, त्यांना तुझे मित्र म्हणते, तुझं कोण नाही लागत का ते? अगं सॉरी आरती, असं नव्हतं म्हणायचं मला. ऐक ना, ते पण माझेच मित्र आहेत ना ग. हा मग ठीक आहे. आणि राहिला प्रश्न तू विचारलेला, तर सोहाचा काही नेम नाही बघ. म्हणजे? अगं म्हणजे जेवढं मी त्याला ओळखते ना, त्याच्यावरून मी सांगू शकते की तो सहसा कुठल्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही घेत. आणि त्याला एखादी गोष्ट जर आवडली ना, मग तो त्या गोष्टीला सोडत पण नाही, मग काही असो. म्हणजे बघ, उद्या चालून ती मुलगी तशीच मिळाली जसं मी तुला मगाशी बोललेले, तर तू तिला ऍक्सेप्ट करेल का ग? हो, मी मगाशी म्हटलं ना, तो काहीही करू शकतो.
पण खरं सांगू का, फक्त चेहरा न बघता फक्त डोळे बघून असं कोण कोणासाठी असं कसं सिरियस असू शकतं ग? स्नेहा, मुलांची तीच तर खासियत असते ना, एखादी गोष्ट जर त्यांना आवडली तर मग ते तिच्यासाठी काहीही करू शकतात, काहीही करू शकतात. बरं, आता मी तुला एक प्रश्न विचारू का? विचार ना. आता तू काय माझी परमिशन घेत आहेस का? परमिशन नाही, पण तू एवढं विचार का करतेस ह्या सगळ्या गोष्टींचा? म्हणजे तुझ्या लाईफ मध्ये आहे का कोणी? छे, अजिबात नाही. आणि मी तसा विचार पण नाही करत. इतकंही काही टेन्शन घेऊ नको, तू सांगू शकतेस मला बिंदास, मी नाही सांगत कोणाला. अगं खरंच कोणी नाहीये. सांग ना स्नेहा. पण हा, तिकडे मी असताना ना एक मुलगा कायम माझ्या मागे असायचा. हो. पण मला अजून त्याचं नावही माहित नाहीये. हा, मग पुढे पुढे काय, मी इकडे आले ना. काय तू बिचारा तुला कुठे कुठे शोधत असेल. पण खरं सांगू, मला तो कधी आवडलाच नाही. म्हणजे ना, मला असं त्याच्याबद्दल असं कधी काही फीलच नाही झालं. पण बघ ना, तू त्या दिवशी त्या सोहमच्या स्टोरी बद्दल जे काही सांगितलं ना, ते मला खूप असं एक इंटरेस्टिंग वाटलं. तो नेहमी तिच्याच विचारत असतो. आणि प्रेम वगैरे जे काय आहे ना, ते असंच पाहिजे. ओ प्रेम. हे बघ, तू जर असं चिडवणार असशील ना, तर मी नाही सांगणार ना तुला. अरे असणे, मी मस्करी करते ग, लगेच चिडते बाबा तू. ओ अच्छा, म्हणून तू विचार करून त्या दिवशी आमच्या हातावर हात ठेवला का? आय होप त्याला ती लवकर भेटेल. सध्या तर होपच आहे. बघ, सकाळपासून त्याने मला एक कॉल पण केलेला. तो नक्कीच नक्कीच त्याच्या विचारांमध्ये आहे, मला माहिती आहे चांगलं. आली परत. कोण? छकुली. मग थांब, ह्यावेळेस मी बघ. स्नेहा, कोण आहे? कोणीच नाहीये. स्नेहा, अगं काय झालं, तू अशी का बसलीयस? काही नाही ग, असंच जरा विचार करत बसली. कसला विचार? आरती, काल मी तुझ्यापासून एक गोष्ट लपवली. माझ्यापासून? कोणती गोष्ट? काल बघ, आपण गप्पा मारत असताना दरवाजाची डोरबेल वाजली आणि मी जाऊन दरवाजा उघडला बघ. हा हा हा. हो, तुला विचारलं ना कोण होतं, तू बोलली कोणीच नाही. अगं खरंच तिथे कोणी नव्हतं, पण बघ ना, तिथे हे ठेवलं होतं. काय हे? थँक्स फॉर कमिंग इन माय लाईफ. हे कोणी दिलं असेल? आणि तू काल रात्री काय सांगितलंस मला हे? कसं सांगणार आरती, मीही अजून कन्फ्युजन मध्ये. आणि तुला सांगितलं असतं तर तू मला 1000 प्रश्न विचारले असते. आणि त्यावेळेस माझ्याजवळ एकाही प्रश्नाचं उत्तर नव्हतं. पण कोणी दिलं असेल हे? मला पण हाच प्रश्न पडलाय. आणि इथे मला कोण ओळखतं? आणि असं न भेटता डायरेक्ट इनडायरेक्ट प्रपोज? मला तर काहीच कळत नाहीये बघ. मी खूप डिस्टर्ब आहे. जाऊ दे, तू कशाला एवढं टेन्शन घेतेस? आणि हे बघ, कोणी असेल तर येईलच ना समोर तो. मला खूप भीती वाटते ग. आता कसली भीती? हा तो तर नसेल ना? कोण? काल बघ, मी तुला एका मुलाबद्दल सांगितलं. मी तिकडे असताना तो माझ्या मागे असायचा बघ. हा हा हा. आणि हे फुल आणि चिठ्ठी देण्याचा तो असेल तर? मग आपण एक काम करूयात, आपण दोघे मिळून त्याला मारूयात. धर. आरती, अगं मी मस्करी करतेस ना, तू पण लगेच सिरियस होते. आणि हे बघ, इतका विचार नको करू ह्या सगळ्या गोष्टीचा. बरं जर फ्रेश हो तू, मी पण निघते मग कामाला. आणि मग आज संध्याकाळी भेटायचं का आपण, तू ह्याच्या रूमवर जाऊन? नको नको, तिकडे कशाला? कोणी बघितलं तर काही अर्थ लावतील. अगं काही नाही होणार आता, तसं पण तिकडे मला सगळेजण ओळखतात. तू आवरून ठेव, मग आपण निघूयात. चल मी येते, बाय. काय
भलत्याच मूड मध्ये दिसतोय आज. ती मुलगी स्नेहाची हे कन्फर्म झालं काय? होईल रे कन्फर्म, लवकरच होईल. एवढाच खुश आहे तर अजून एक खुशखबरी देऊ का? कसली खुशखबरी? आरतीचा कॉल आला होता. काय म्हणली? आरती आज आपल्या काही ते स्नेहाला घेऊन. काय बोलतो? खरं सांगतोयस ना? अरे 100% खरं. यस. अजून काय सांगितलं तिनं? म्हणजे काय येणार आहे, कशाला येणार आहे? म्हणजे तुला काय म्हणायचे नक्की? तू काय केलं नाही ना? अरे मी कशाला काय करू, आणि तू असं संशयाने काय बघतो रे माझ्याकडे? आरती आल्यावर कळलंच मला ते. जर का तू काय केलं असेल तर सगळं मी तुझ्यावर टाकणार आहे. अरे बाबा मी काही केलेलंच नाही ना. तसं असेल तर ठीकच आहे. आणि हो, अजून एक गोष्ट लक्षात ठेव. काय? जेव्हा आरती आणि स्नेहा आपल्या रूमवर येतील ना, तेव्हा तू तुझ्या जागेवर 1 इंच पण हलायच नाही. 1 इंच पण. पण का? माझ्या इकडे तिकडे हलण्याने तुला काय प्रॉब्लेम आहे? अरे बाबा तुला जेवढं सांगितलं तेवढं कर ना. मग मी तुला एक अशी गोष्ट दाखवेल की तुझं पण कन्फर्म होऊन जाईल की मला दिसलेली मुलगी स्नेहाच आहे म्हणून. बरं ठीक आहे, चल. तो चलो अब बस शाम का इंतजार है. ए हो तिकडे, करू दे मला काम. आरती, तू त्यांना सांगितलं आहेस ना की आपण त्यांच्याकडे निघालो ते? नाहीतर आपण त्यांच्याकडे जायचो आणि ते आपल्याला भेटायचं म्हणून तिकडे बाहेर येतील. नाही नाही, मी सकाळीच गिरीला कॉल करून सांगितले की आम्ही येतोय तिकडे म्हणून. चल मग जाऊया आपण आता. मला फोन. स्नेहा, एक विचार का तुला मी? हा विचार ना. अगं तू हा स्कार्फ नेहमी हातात घेऊन फिरतेस पण चेहऱ्याला नाही बांधत, आणि चष्मा पण असं का? अगं हा स्कार्फ ना हा. तो माझ्या आईचा आहे आणि तो नेहमी माझ्या सोबत असतो. आणि चष्मा? तो तर माझाच आहे. अगदी सहज कुठेतरी जायचं असेल ना हा. तरच मी नेते, नाहीतर हा नेहमी माझ्या सोबतच असतो. बापरे, थोडी विचित्रच बाबा तू. हिला 6 वाजले. ए गिर्या, त्या दोघी नक्की येणार आहेत ना? अरे येणार रे बाबा, तुला काय माझा विश्वास नाही का? अरे 6:30 वाजलेत गिर्या. मग येतील ना, दम काढ घे थोडा. बरं ठीक आहे, चल तयार हो. चल उठ उठ, तू पण उठ. ते अरे जा, तुला तयार व्हायचं. उठ उठ उठ, लवकर हो, तयार हो, चल लवकर. काय शनिवार काही जगून नाही द्यायचं नीट. जरा हलवा तो, काय काय येते ना मला. हेडफोन घालून ऐकतोस का तू? काय काय रे रूमची अवस्था? इथं काय मी एकटा राहते का? सोयाने केले. येस मी आत ये. बघू आतमध्ये रूम कशी ठेवली. त्याला हात नको लावू. काय झालं? कारण की हे फुल मी तुझ्यासाठी यार काय तू हे फुल तू तिच्यासाठी ठेवलंय आणि तिला फुलाची ॲलर्जी असेल तर? नाही असं नाही होणार. कारण की माझं पण म्हणते की तिला हे फुल नक्कीच आवडेल. असलं बोलणं तू तिच्यासाठी ठेवा. येताय ना का तुमचा बाहेरच काय प्लॅन आहे? या घर बघ यांनी किती स्वच्छ ठेवलंय. बस आधी यायला उशीर का झाला ते सांग. तुला काय करायचंय? आपला हिरो कावाचा नटून बसला होता. कोण हिरो? अरे हा सोहया. काय? हा. सोहम? अरे सोहम बोल की काहीतरी. हा मग आता कसं वाटतंय? कोणाला? अरे मी स्नेहाला विचारलं, कालचं डोकं दुखत होतं ना. मी आता ठीक आहे. अच्छा बरं ठीक आहे. तर या गोष्टीवर मी तुमच्यासाठी एक मस्त पैकी एक कॉफी बनवून आणतो. वा वा जा बनव बनव. ठीक आहे. हा, बरं, मी येते मदत. नाही तू बस, मी आणतो. नक्की? हो हो बनवू दे. रोज मलाच बनवायला होतोय तसा पण.
आज प्यायला तरी मिळेल. ऐक ना, मी काय म्हणते, आपण ती गोष्ट यांना सांगायची का? कोणती गोष्ट? सांगते ना, आपलेच येते. ठीक आहे. अरे काय झालं माहिती का पुढे? काय? काल ना हिला कोणतरी प्रपोज केलं. काय? म्हणजे डायरेक्टली नाही, इनडायरेक्टली केलं. कोणी केलं असं? कसं काय? काल काल काय झालं माहिती का, आमच्या दरवाजाच्या बाहेर कोणीतरी एक चिठ्ठी आणि गुलाबाचं फुल ठेवून गेलं. कोणी ठेवलं तर काय सांगू शकत काय माहिती. कोण असेल? ए, आरती, तुला सोया बोलावतोय बघ आतमध्ये. थांबा मी येतेच. हा बघ, मी पण आलो. हा बोल रे. तू कशाला आली इथं? तू बोलवलं. मी कधी बोलवलं? अरे हा गिरे बावळट. तुला मला एक सांगायचं. हा बोल. तू माझ्या विश्वास ठेवशील ना? बोल ना आधी. अगं ती स्कार्पवाली मुलगी दुसरी तिसरी कोण नसून स्नेहाची. येड झालंय का? काही का म्हणजे? तुला ऑफिसमध्ये कामाला कोणी लावलं ग? का? अगं 24 तास तिच्या सोबत असतेस, तुला तिचा साधा चष्मा आणि स्कार्फ नाही दिसला? ओ थांब थांब तू आता. अगं हे सोया, हं? मी काय म्हणतो, आपण रोज असं जेवण केल्यानंतर वॉकिंग करतोय, त्यापेक्षा जिमला गेलेलं काय वाईट आहे? हो रे, ठीक आहे, जाऊया ना आपण 1 तारखेपासून. अरे काय तुझी 1 तारीख 1 तारीख 1 तारीख, इथं पोट बघ माझं किती वाढलंय. बरं तू असं चिडू नको, आता आपण या 1 तारखेला नक्की जाऊया. नक्की जायचं बरं का यावेळी तरी. हा 100% जाऊ आपण. हा ना, नेहमीच फसवतोय. गिऱ्या, हा. तू तिला ऐनवेळी आडून बरं केलं राव, खरं सांगतो. हा ना यार, हे पण तुम्हाला अडवायला का सांगितलंस तिला? अरे मी अजून कन्फर्म नाहीये ना की ती मुलगी स्नेहाच आहे म्हणून. हा सोया, जर समजा तू स्नेहाला प्रपोज केलं आणि तिने रिजेक्ट केलं तर काय करशील? हे बघ, ती मला पाहता क्षणी आवडली याच्यात माझी काय चूक, आणि मला असं वाटतं की ही गोष्ट मी जर मनात ठेवली तर पुढे जाऊन याचा त्रास मलाच होईल. त्यापेक्षा ही गोष्ट मी बोलून मोकळा होईल ना. अच्छा, म्हणजे तिने जर रिजेक्ट केलं तर तू तिला सोडून देणार? हे बघ, जेवढ्या हक्कानं मी तिला प्रपोज करणार आहे तिलाही तेवढाच हक्क असेल. मला होकार किंवा नकार द्यायचा. असं? आणि जर तिने तुझं प्रपोजल ऍक्सेप्ट केलं तर मग काय तुम्ही लगेच लग्न करणार? हा ते पता बघू पुढच्या पुढे. वा रे मजनू. बरं चल, मला ऑफिसला जायचंय. वर्कलोड वाढलाय वाटतं ना तुझा? हो ना, ऑफिसकडे पण लक्ष दिलं पाहिजे. तर तुझं काय? स्नेहा, स्नेहा, काय झालं? तू तर फुलाका बघून अशी का हसतेस? काय नाही ग, असंच जरा विचार करते की या फुलाच्या पाठीमागे कोण असेल त्याचा. काय म्हणजे तू काय प्रेमात वगैरे पडलीस का काय आता? माहित नाही ग, पण मी सध्या खूप कन्फ्यूज आहे. मला समजत नाहीये की माझ्या मनात नेमकं काय चाललंय ते. पण हा एक मात्र कन्फर्म आहे काय? की हा फुल देणारा आणि सोहम कुठेतरी मला एकच विचारांचे वाटतात. हो हो हो. ऐक ना, एक बोलू का मी? राग नको येऊन देवा प्लीज. हा फूल देणारा सोहमच निघाला तर? असं जर असेल ना तर मी त्याला कधी माफ नाही करणार आणि त्याचं तोंडही नाही बघणार कधी. अगं ऐक ना,
हॅलो. दीदी कुठे आहे तू? काय नाही का, जरा बाहेर गेलो होतो, आता रूम वर चाललोय. ऐक ना, सोहा कुठे आहे? सोया तो रूम वरच आहे का? तू बोल ना, काय झालं? ऐक ना, आपण जिथं भेटतो तिथं येशील का तू आज? प्लीज मला बोलायचं तुझ्यासोबत. आणि हा सोहाला काहीच सांगू नको, त्याला न सांगता ये तू. अगं पण काय झालंय? तू ये ना, मग सांगते मी तुला सगळं. बरं ठीक आहे, आलो लगेच. हा ठीक आहे. हा बोल. आणि मला असं एकट्याला का बोलवलं? त्या सोहायला सांग त्या स्नेहाच्या नादी लागू नको म्हणून. का, काय झालं? आता तुला कसं सांगू, ते सोहळ्याने दिलेलं गुलाब ती घेऊन बसली होती सकाळी हा. आणि मला म्हटली की हा गुलाब देणारा आणि सोहळा एकाच विचारांचे वाटतात. हा मग तर मी एक्सायटेड मध्ये बोलले रे घिरी की जर हा सोहमच निघाला तर तू काय करशील? काय बोलले? तर काय म्हणली माहिती का, असं जर असेल तर मी त्याला कधी माफ नाही करणार आणि परत आता कधी तोंड पण नाही बघणार. असं म्हणाल ते? म्हणून म्हणते त्याला सांग तिच्या नादी लागू नकोस. तिच्या नादी लागू नको म्हणजे? हो, आणि हे चिठ्ठ्या लिहिणं बंद करा आधी. हे प्रकरण जर पुढे वाढलं ना तर तुझी अवस्था मला बघवणार नाही. अरे तू टेन्शन नको रे घेऊ गिऱ्या. मला माहित होतं स्नेहा असंच रिॲक्ट करणार आहे म्हणून, आणि तसंही तिने काही चुकीचं केलेलं नाहीये. हे असलं बोलून ना तुम्हाला जास्त कन्फ्युज करतोय. अरे त्यात कन्फ्युज होण्यासारखं काय आहे? ती त्या फुलाच्या पाठीमागे जो कोणी आहे ती त्याला इमॅजिन करते, आणि अशाच जर त्याच्या जागी मला कुणी जबरदस्ती घुसवलं तर ती डिस्टर्ब होईलच ना. तू काय बोलतोय ना ते मला काहीच समजत नाही. एक काम कर, तू समजून पण घेऊ नको. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, तिने मला नकार दिलाय पण मला नाही. समजते का तुला? मला अजूनही क्लिअरली काहीच कळत नाहीये. पण हा, मी खुश आहे. जे मी सांगितलं तुला ते ऐकून तू नाराज झाला नाही. अरे नाही होणार रे भावा. हा तर चालतंय, मग तू खुश तर मी खुश. फोन कोणाचा आलाय? आरतीचा कॉल आला बघ. उचल उचल बघ काय म्हणते. हा बोल आरती. काय करतोय? काय नाही ग, बसलोय. बोललास का तू त्याला? हा बोललो की. मग कुठे आहे तो? बसलाय स्नेहासाठी चिठ्ठी लिहित. काय म्हणजे तू बोलला नाहीस का त्याला? अगं बोललोय ग. अरे मग तरी चिठ्ठी लिहितोय? अगं आरते तू टेन्शन नको घेऊ. अरे तुला नंतर वेळ नको लागायला सोय म्हणून म्हणते मी. अगं मला वेळ नाही लागणार, आता तिला वेळ लागणार. म्हणजे ते एक सरप्राईज आहे, तुला कळून जाईल. ए बाबा काहीही कर पण प्रॉब्लेम करू नको कोणता. अगं प्रॉब्लेम नाही का आरती? हे बघ, मी उद्या एक चिठ्ठी पाठवतोय, त्यावरून मला कळल की पुढे काय करायचंय. अच्छा, काय असतं त्या चिठ्ठीमध्ये? समजेल तुला पण. मला कसं समजेल? ते कसं सांगेल मला? अगं सांगणार ग, नक्कीच सांगणार. मला तर असं वाटतंय की ही चिठ्ठी तुझ्या समोर वाचून दाखवणार. ए आता मला पण उत्सुकता लागली, लवकर पाठवा मग. अरे पण सोया त्याने स्पष्ट सांगितलंय की जर तो मुलगा तू निघाला असेल ती तुला रिजेक्ट करणार. अगं आरती ती मला रिजेक्ट करू शकते, पण त्याला नाही करू शकत जो तिच्या मनात हळूहळू घर करतोय. जाऊ दे, ते तुला नाही कळणार. जस्ट वेट अँड वॉच. ठीक आहे, बाय. ओके बाय. काय झालं ग आरती दीदी? काय झालं? काय नाही. ते तर मला पण दिसतंय, पण तू कोणत्या टेन्शन मध्ये बसलीस ते सांग. नाही ग, टेन्शन वगैरे काही नाहीये. मग घराचा दरवाजा का उघडा होता? अरे हो, मी विसरले वाटतं लावायचा दरवाजा. अगं सांग ना दीदी, काही झालं असेल तर मी तुझी मदत करते. काही नाही ग. अरे छकुली, तू केव्हा आलीस? मी मगाशीच आले. तू कुठे होतीस? अगं मी इथेच तर होते. आरती दीदीला काय झाले? काय झालंय? माझाच प्रश्न मला विचारतेस. बरं बाई, बघून घ्या तुमचं तुम्हीच. येते मी.
आरती, आय एम सॉरी. कशाबद्दल? माहितीये मला, मी जे काही बोलले ना त्यामुळेच तुझा मूड ऑफ आहे ना. नाही ग, असं काहीच नाहीये. माहितीये मला, हेच कारण आहे. पण एकदा माझं ऐकून तर घे ना, मग वाटल्यास माझ्यावर नाराज राहा. आरती, मी खूप कन्फ्यूज आहे ग. तुला तर माहितीये ना, मी तिकडे असताना एक मुलगा कायम माझ्या मागे असायचा, पण मला तो कधी आवडलाच नाही. आणि त्यात असं इथे अचानक येणं आणि कोणीतरी माझ्यासाठी असं दारात फुल ठेवणं, ह्या सगळ्या गोष्टीत मी खूप गोंधळून गेली. आणि त्यात तू असं सोहळ्याचं नाव घेतलंस. पण स्नेहा, त्यात रागवण्यासारखं काहीच नव्हतं ना ग. मान्य आहे ग, पण मला त्याचं माहितीये ना, तो कोणत्या तरी दुसऱ्या मुलीसाठी वेडा असताना अचानक त्याला त्या मुलाच्या जागी बघणं ना, हे मला नव्हतं आवडलं, म्हणून मी रागावली. तुला समजतंय ना मला नेमकं काय म्हणायचंय ते? समजते मला. समजते तर आता नाराज नको राहूस हा. तरी पण सॉरी, कारण मला तुला काहीही झालं ना तर मला त्या स्वरात नव्हतं बोलायला पाहिजे होतं. जाऊ दे ना, इट्स ओके. मला समजलं तुला काय बोलायचं ते. बरं, मी आलेच ना. स्नेहा, काय झालं आज? खूप खुश दिसतेस. काय माहिती ग, पण आज सकाळपासूनच खूप छान वाटतंय. नक्की काय होतंय? असं वाटतंय आज काहीतरी चांगलं होणार आहे म्हणून. काहीतरी चांगलं होणार आहे? मला असं का वाटतं ही सोहळ्याला ओळखते म्हणून. जे सोहळ्याला जसं माहितीये की ती मुलगी स्नेहा आहे, तसं स्नेहाला पण माहिती असेल का की तो सोहम आहे म्हणून. काय ग, कुठे हरवलीस? आरती, आरती. हा, काय? माझं कुठं काय, तुझं काय ते सांग आधी. माझं काय? मग असल्या कोणत्या विचारात हरवलीस? अगं काही नाही, मला ती एक गोष्ट आठवली. बरं ऐक ना, तुझ्यासोबत आज काहीही झालं ना तर तू मला सांगशील ना? वेडे आहेस का? तुला नाही तर अजून कोणाला सांगणार मी? हा, ते तर आहेच. तुला फोन आल्यावर. एक मिनिट हा. काय रे, तू आज ते लेटर देणार होता ना? हा रे, पण आज लेटर देऊ वाटत नाही रे. का? माहित नाही, पण असंच मन करत नाही माझं. अरे देऊन टाक ना. आणि तसंही तू काल आरतीला सांगितलंयस ना ते लेटर देणार आहे म्हणून. आरती पण वाट बघत बसली असेल. आणि लेटर वाचल्यानंतर तिची रिॲक्शन काय आहे ते आरती आपल्याला सांगलच ना. काय तुझ्या डोक्यात काय वेगळं चाललंय का? वेगळं काही नाही रे. बरं ठीक आहे बाबा, देऊन टाकतो आजच लेटर. हा, दॅट्स गुड बॉय. हे बघ, आरतीचाच फोन आहे. उचल बरं, काय म्हणते बघू. हा आरती, बोल ना. काय रे, काय करतोस? नाश्ता वगैरे झाला का? नाही ग, नाश्ता करण्यासाठीच बाहेर चाललोय. बरं, सोया कुठे आहे? हे काय आहे माझ्या बाजूला, स्पीकरवर फोन आहे, बोल तू. सोया ही नक्की तुझ्या प्रेमात पडलीये. काय बोलतेस? अरे हो ना, सकाळपासून एवढी खुश आहे, तुला काय सांगू मी. नेमकं झालंय तरी काय? तेच मी तिला विचारलं, ते काय झालंय. तर मला म्हणले की मला असं वाटतं की काहीतरी होणार आहे, चांगलं होणार आहे काहीतरी. नक्की मला असं वाटतं की तिला आहे ना तू पत्र पाठवणार ह्याची भनक लागली आहे. हे सांग ना, कधी पाठवतोस तू? अगं येईल ग, येईल. बहुतेक तो फोन ठेवशील आणि कदाचित पोहोचून पण जाईल. बरं, वाट बघते मी. हा ठीक आहे. ओके, चल बाय बाय. तुला म्हणलं होतं ना. छकुली, नेहमी येत असतेस का ग इथे रूमवर? नाही ग दीदी, सारखंच यायला कोणाला वेळ आहे? कधीतरी मम्मीने काही चांगलं केलं की घेऊन येत असते आरती दीदीसाठी. फक्त आरती दीदीसाठी? तसं नाही ग दीदी, आता तुझ्यासाठी पण आणले ना, दोघी मिळून खा. छकुली, तुला एक विचारू का ग? विचार ना. तू फ्री असतेस तेव्हा काय करते? मी फ्री असते तेव्हा घरामध्ये टीव्ही बघत बसते, नाहीतर अभ्यास करत बसते, नाहीतर मग अंगणात खेळत बसते. अच्छा, अंगणात खेळत असतेस? हा. बरं, मला आता एक सांग, काल परवा किंवा आज अनोळखी मुलाला एका घराच्या आजूबाजूला बघितलेस का?
का ग दीदी, कुणी फॉलो करते का? छकुली, तू लहान आहेस ना, अशा गोष्टीत लक्ष नाही द्यायचं. मी कुठं काय म्हणलं, तूच तर म्हणालीस ना. अगं छकुली, थांब थांब, मी सांगितल्याशिवाय कुठे नाही जायचं. बस इथेच. अगं दीदी, तसं पण मी घरी जात होते ना, उघडला असता मी दरवाजा. नाही नाही, मी सांगितल्याशिवाय कुठे नाही जायचं. बस इथेच. छकुली, तू गेली नाहीस अजून? पप्पांना सांगून इथे एक डॉक्टरच पाठवायला पाहिजे. सोया, तू स्नेहाला काहीतरी देणार होता, काय झालं त्याचं? ते आतापर्यंत पोहोचलं पण असेल. पोहोचलं असेल? तू तर इथं माझ्या समोर आहे, मग कसं काय पोहोचलं? ते कसं पोहोचलं हे महत्वाचं नाही, ते पोहोचलं ना हे महत्वाचं आहे. वा रे मेरे कबूतर. बरं मला सांग, काय लिहिलंय त्या चिठ्ठीत नक्की? ते तुला आरती सांगेलच की. असं? बर. बरं ओके, निघायचं. हा चल. आरती, काय झालं? अगं मी म्हणाले होते ना आज काहीतरी चांगलं होणार आहे म्हणून. हे बघ चिठ्ठी. चिठ्ठीच तर नसणे, त्यात काय एवढं? अगं तू माझ्या जागेवरून विचार कर. आजच्या या व्हॉट्सअप आणि इंस्टाग्रामच्या ट्रेंड मध्ये त्याने त्याच्या भावना या चिठ्ठीमधून व्यक्त केल्यात. मी म्हणाले होते ना हा खूप वेगळा आहे म्हणून. वाच बरं बघू काय लिहिले चिठ्ठीमध्ये. स्नेहा, मी तो नाही ज्याच्याबद्दल तू विचार करत आहेस, आणि मी तोही नाही ज्याचा तू विचार करत नाहीयेस. मी फक्त मी आहे आणि ए सोया, हा? चल ना का जिमला जाऊ. ठीक आहे, जाऊ ना 1 तारखेपासून. काय 1 तारीख? दरवेळेस तुझी 1 तारीख 1 तारीख, अशा किती 1 तारखा गेल्या? अरे जाऊ ना बाबा. काय जाऊ ना. हा बोल ना आरती. हॅलो गिरी, ऐक ना. हा बोल ना. अरे संध्याकाळी भेटायचं का आपण? मला या दोघांबद्दल जरा बोलायचं होतं. आपण दोघच म्हणते का? नाही रे, आपण दोघं नाही. मी स्नेहाला घेऊन येते, तू सोहायला घेऊन ये. अगं आरती, त्यांच्या समोरच आपण त्यांच्याबद्दल कसं काय बोलणार? तू घेऊन तर ये ना आधी, मग नंतर बघू आपण. बरं ठीक आहे, येतो आम्ही. हा चालेल, बाय बाय. चल बाय. काय रे, कोण होत? अरे आरतीचा फोन होता, तिने भेटायला बोलवलंय, काहीतरी बोलायचे म्हणत होते. अच्छा, मग ती एकटीच येणार आहे का? हा हा, येणार आहे ती पण. चल चल लवकर निघू आता. काय असंच? अरे असंच कुठं, रूम वर जाऊन चेंज करून जाऊया ना. हा हा, ठीक आहे चल. चल बस. तुझं अजून आवरून नाही झालंय? अगं 5 मिनिट. हा मग मी जाऊ का पुढे? तू ये पाठीमागून. हो, जा पुढे, मी येईन. ठीक आहे चालेल, लवकर या. अरे यार, कधी येणार आहेत ह्या? अरे ते येतील रे, तू नको टेन्शन घेऊ. हे बघ, ती आलीच. हाय. आणि हे काय, तू एकटीच आलीस? स्नेहा कुठे? अरे येते 5 मिनिटं. हे बाबा, ती नक्की येईल ना? हो बाबा, ये नक्कीच. मी जस्ट कन्फर्म करत आहे. ओके. बरं का ना, ऑर्डर दे आपल्याला. आत्ता लगेच? अगं तिला तर येऊ दे ना. ती आली ना, आपण 4 मिळून खाऊया. काय रे? हो. ए काय हो? नाही नाही, आमच्या दोघांना आत्ताच खायचंय.
अरे तुम्ही दोघं खावा ना नंतर. ओ स्मार्ट आहे रे तू. बरं ठीक आहे, बोल तुला कुठला फ्लेवर पाहिजे चॉकलेट. आणि तुला? चॉकलेट. ठीक आहे, मी लगेच आणतो. गिरी ऐक ना, मला तुला एक बोलायचंय. हा तिला पत्र देणार होता हेच ना? अरे यार काय पत्र लिहिलंय याने, एक नंबर. तू वाचले का? मी नाही वाचलं, म्हणजे स्नेहाने माझ्या समोरच पत्र वाचलं ना, आणि काय कावरी बावरी झाली ती. तू असायला पाहिजे होता तिथं, माहिती का? त्याच्यानंतर ना मग मी तिला म्हटलं की अगं चल आपलं जायचं बाहेर, तेव्हा कुठं भानावर आली ती. म्हणजे ती याच्या प्रेमात पडली, फिक्स झालं तर? ह्याच्या म्हणजे चिठ्ठीवाल्याच्या रे. अगं आरती, दोघेही सेमच आहेत ना. तुला कोण स्टॅच्यू वगैरे भेटले का? सॉरी हे घे. फक्त 2च आणलेत का? मला नाही देणार तू? अगं ते अगं तसं नाही, तू पहिले आमच्यासाठी आणणार होता, मग तुझ्यासाठी आणणार होता. स्नेहा तू हे घे. अरे घे रे तू, सोहम आणेल आमच्यासाठी. हो आणतो ना मी. तू खा रे. बरं तुला कुठला फ्लेवर आहे? चॉकलेट. मजा आली माहितीये का? का? थँक्यू. वेलकम. स्नेहा तू अजून तर चिठ्ठीमध्येच हरवलीस का? अगं नाही, असं काही नाहीये. बरं माझं जाऊ दे, सोहमचं काय चाललंय? त्याचा शोध कुठपर्यंत आलाय? प्रयत्न चालू आहेत, पण ती भेटेल नक्कीच. भेटेल नक्की भेटेल. हा तू हार नको माणूस. बघ आता स्नेहालाही वाटते ती मुलगी तुला नक्की भेटेल म्हणून. तुला तिची खूप आठवण येत असेल ना रे? नाही अजिबात नाही. काय तुला आठवण नाही येत तिची? हे कसलं प्रेम? कसं आहे ना स्नेहा, आपल्याला आठवण त्या व्यक्तीची येते जी व्यक्ती आपल्यापासून दूर आहे, पण ती तर सतत माझ्या जवळ आणि माझ्या सोबत असल्याचा भास होतो. मग आठवण काढायची काय गरज आहे? सगळ्यापेक्षा किती वेगळा विचार करतो रे तू. असं बोललं की कोणतीही मुलगी फिदा होईल तुझ्यावर. पण तिला ह्याच्यात काय दिसलं काय माहित. आरती आज खूप मजा आली ना? ऑफिस खूप छान झालं. घेणार ना आपल्याला भेटायचं म्हटल्यावर काय नाही.
स्नेहा, मला तुला काहीतरी सांगायचंय. काय? आय लव्ह यू. हे काय बोलतोय तू? हेच जे तू ऐकलं. अरे पण तू कोणत्या तरी मुलीच्या शोधत होतास ना? ती मुलगी तूच आहेस स्नेहा. मी ज्या मुलीला स्कार्फ मध्ये पाहिलं होतं ती तूच आहेस. मी आतापर्यंत ज्या मुलीच्या शोधात होतो ती तूच आहेस. मला खूप आधीपासून वाटत होतं की ती मुलगी तूच असणार म्हणून, पण मी शुअर नव्हतो. पण आज तुला या स्कार्फ आणि चष्म्यामध्ये पाहिलं की मला खात्री पटली की ती मुलगी तूच आहेस. आय लव्ह यू स्नेहा. आय रिअली लव्ह यू. काय झालं? बोलत का नाहीयेस? काय बोलू मी? तू मला काय बोलण्यासारखं ठेवलंयस का? आरती काय हे? तुला यातलं सगळं माहिती होतं ना? नाही, मला नाही काय माहिती. ऍटलीस्ट तू आरतीला तरी सांगायचं की ती मुलगी मीच आहे म्हणून. यार गिरी, मी काय बोलून बसले हे गडबडीत. तू काही बोल, गडबडच होते. तुला माहितीये का, ज्या दिवशी मला समजलं होतं की तू अशा कोणत्या तरी मुलीच्या शोधात आहेस की तू तिला कधी पाहिलं देखील नाहीयेस, त्यावेळेस तुझ्याबद्दल माझ्या मनात एक रिस्पेक्ट होती की आज पण अशीच मुलं आहेत का की एखाद्या मुलीवर मनापासून जीव लावला की तिच्यासाठी काहीही करायला तयार असतात. पण तू तसा नाहीयेस. तसा नाहीये म्हणजे? मला ना तुझ्यावर अगोदरपासूनच संशय होता. ज्यावेळेस तू मला आरती सोबत पहिल्यांदा पाहिलं होतं ना, पाहता क्षणी तू उठून उभा राहिलास, त्यावेळेसच तुझ्या मनात काय आहे ना हे मी ओळखलं होतं. पण तुम्ही कोणत्या तरी एका मुलीबद्दल बोलत होता ना, त्या ऐकून मी तुझी तारीफ केली, म्हणून कदाचित तू ही नाटकी केलीस ना. नाटकं? अगं कसली नाटकं? हेच जे की तू चालवले काही दिवसापासून, चिठ्ठी लिहिण्याचं. मी असा विचार पण केला नव्हता की तू माझ्याशी असं वागशील म्हणून. मी काय चुकीचं बोलत नाहीये स्नेहा. मी जे काय बोलतोय ते मी माझ्या मनापासून बोलतोय. मी कसं काय विश्वास ठेवू? कसं काय विश्वास ठेवू? मग हे खरं नाहीये का की तू त्या दिवशी एका ठिकाणी एका रिक्षाचा वेट करत होतीस आणि त्या रिक्षातून बसून तू तिकडेच गेलीस जिकडे आरती राहते? हे खरं नाहीये का की तू त्या दिवशी व्हाईट स्कार्फ आणि चष्मा घातला होतास जे की आजही तुझ्या सोबत आहे? प्लीज हा, मला तुझं हे लॉजिक ऐकण्यात ना काहीही इंटरेस्ट नाहीये. एक मित्र म्हणून तर तू माझं मन दुखवलंच आहेस आणि एका मुलीच्या भावनांशीही खेळलायस तू. इनफ यार स्नेहा, काय बोलतेस तू? हे एकदा ऐकून घे ना त्याचं. आज तुला माहितीये का, माझ्या नावाने पहिली चिठ्ठी आली होती ना, त्यावेळेस मी किती खुश होते. मला असं वाटलेलं की जो कोणीतरी आहे की दुरून माझी काळजी करण्याचा प्रयत्न करत आहे. मला असं सारखं वाटायचं की तो कोणी असेल ना, तो नेहमी माझ्या आजूबाजूला असावा. पण तू नाहीये आणि मी स्वप्नात पण असा विचार केला नव्हता की तू असशील म्हणून. अगं स्नेहा, पण तो खरंच तुझ्यावर प्रेम करतोय. हा हिर्या, तुम्ही ना सगळे एकाच मायेचे मणी आहात. स्नेहा, अगं माझं ऐकून तरी घे. मग तुझं काहीही ऐकायचं नाहीये. आरती, तू येते ना? नाहीतर बस इथेच. ऐक ना स्नेहा, तुझा काहीतरी गैरसमज झालाय ग. अगं मी मान्य करते की माझी चुकी झाली. त्या सगळ्या चिठ्ठ्या सोहम तुझ्यासाठी लिहितो हे मला माहिती असताना पण तुला सांगितलं नाही ते. हा हेच
ह्याचाच राग आलाय मला आरती. येणारी प्रत्येक चिठ्ठी वाचून मी किती खुश असायचे हे तुला पण माहित होतं आणि त्यावेळेस तू मला सावध करायला पाहिजे होतं आणि ते तू केलं नाही. अगं पण मी तेच सांगायला आली तुला आता. मला तुझं काहीही ऐकायचं नाहीये. पण अगं ऐकून तर घे ना, मला काय सांगायचंय ते. काय सांगायचंय? हेच की सोहम मला लाईक करतो आणि त्याने प्रपोज केलेलं मी ऍक्सेप्ट करावं का, तर तुझा तो बेस्ट फ्रेंड आहे म्हणून. हेच सांगणार होतीस ना तू मला? बेस्ट फ्रेंड आहे म्हणून नाही स्नेहा. त्यांनी जे मला कारण सांगितलं ना ते मला कुठेतरी खरंच पटलं. कारण? कसलं कारण? ते मी तुला नाही सांगू शकत, सॉरी. म्हणजे मी जरी सांगितलं नंतर तर ते कळणार नाही. तू त्याला विचारतो, चांगला समजून सांगेल. त्याला बोलणं तर खूप दूरची गोष्ट आहे आणि त्याचा मी चेहरा पण नाही बघणार. हा, आता तर मला एक डाऊट पण आहे. कसलं डाऊट? हेच की तू तुझ्या मनाने येते आलीस की सोहमने तुला पाठवलं, त्याचा काही भरोसा नाही. त्याने थोडीशी ऍक्टिंग वगैरे केली असेल, थोडासा रडला वगैरे असेल, नाही तर थोडेसे इमोशनल डायलॉग केले असतील आणि तू आली लगेच त्याची वकिली करायला. अगं तसं काहीच नाहीये स्नेहा. आणि तो खरंच. मग त्याच्याबद्दल काहीही ऐकायचं नाहीये. प्लीज मला एकटं राहू दे. अगं पण ऐक प्लीज. हा सर बोला ना. काय सांगताय काय? थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. हो नक्की. हो सर. यस, याहू. काय रे, काय प्रमोशन झालं का काय? अरे प्रमोशन झालं असं समज. म्हणजे तळ्यात मळ्यात आहे म्हणून म्हण की. अरे तसं नाही रे. अरे कंपनीला माझ्यामुळे खूप मोठा फायदा झाला. त्यामुळे बॉसने खास माझ्यासाठी उद्या ऑफिसमध्ये पार्टी ठेवली. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. काय म्हणाल तू? बॉसनं पार्टी ठेवली? हो. गिरे ऐक ना, एक काम कर, आरतीला फोन लाव. का? अरे तू लाव ना. तुझ्या डोक्यात काय चाललंय ना ते सांग आधी, मगच लावतो. अरे गिर्या, तू फोन लाव ना आधी. तू एकतर त्या स्नेहाला प्रपोज करून आम्हाला एवढा मोठा शॉक दिलाय. तुझ्या डोक्यात काय चाललंय ते सांगशील का, तरच मी फोन लावू शकतो, नाही तर मी लावणार नाही. मी तुला सगळं सांगेल, पण तू आधी फोन लाव. मला आधी सांग, तू स्नेहाला डायरेक्ट असं प्रपोज का केलं? कारण की मी तिला प्रॉमिस केलं होतं. म्हणजे तिला तू प्रपोज करणार हे आधीपासून माहित होतं? तिला आधीपासून माहित नव्हतं, पण मी प्रपोज करणार हे तिला नक्की माहित होतं. तू काय बोलते, तुझं तुला तरी कळतंय का? मला सगळं करतं. ए, तू फोन लावणार आहे का नाही? पण मी का लावू? मला स्नेहाला बघावं असं वाटतंय. तू सुधारणार नाही. लाव ना प्लीज प्लीज प्लीज. हॅलो आरती. हा गिरी बोल ना. एक गुड न्यूज आहे. गुड न्यूज? कसली गुड न्यूज? अगं कंपनीला माझ्यामुळे खूप मोठा फायदा झालाय, म्हणून बॉसने खास माझ्यासाठी उद्या पार्टी ठेवली ऑफिस मध्ये. वाव, मस्त. ए, मग तुला बॉस पार्टी देणार म्हणजे तू पण आम्हाला दिली पाहिजे. अगं तेच सांगण्यासाठी कॉल केलाय. उद्या संध्याकाळी आपण भेटूया इव्हिनिंगला. येस, चालेल चालेल नक्की. आणि ऐक ना, स्नेहाला पण सांगा, तिला पण घेऊन ये. हो स्नेहा पण ये. गिरी ऐक ना, स्नेहा नाही म्हणते रे. का? यार ती फोन ठेव, मला तुला काहीतरी एक सांगायचंय. गिरी ऐक ना, मी ना तुला थोड्या वेळामध्ये फोन करते. स्नेहा ना थोडी कामामध्ये, तुझं एकदा कन्फर्म झालं की तुला कळवते मी. बरं ठीक आहे, काय ते मला लवकर कळव, मी वाट बघतोय. स्नेहा काय झालं, तू अशी का वागतेस? काय वाटतं तुला, येईल का ती? अरे मला नाही वाटत ते येईल म्हणून. तुला असं काय वाटतं ती येणार नाही म्हणून? अरे बघ ना, ज्यावेळेस आरतीने मी कॉलवर बोलत होतो ना, त्यावेळेस ती होती तिथं. तिला जर यायचं असतं ती हो बोलली असती ना, पण ती काहीच बोलली नाही. मी आतापर्यंत तिला जेवढं ओळखतो ना, त्यावरून तर मला असं वाटतं की ती नक्की येणार म्हणून. आली तर चांगलंच आहे ना. हे बघ, 100 वर्ष आयुष्य. उचल उचल, नाही तर कट करेल ती. हा स्नेहा. काँग्रेस गिरी. थँक्यू स्नेहा. थँक्यू काय थँक्यू, मला पार्टी पण पाहिजे. देणार. उद्या नक्की आपण पार्टी करूया. तू येतेस ना उद्या? हो, मी येणार आहे उद्या, आपण भेटूयात. हो. आणि आणखी एक गोष्ट, मी फक्त तुझ्यासाठी आणि आरतीसाठी येते, एक गुड फ्रेंड म्हणून. आणि मला जराही काय वाटलं ना तर मी तिथून निघून येईल. हो, चल बाय. बघ, मी बोललो होतो ना ती येणार म्हणून. सोया, कॉन्फिडन्स असावा, पण इतकाही नाही. ती सरळ इनडायरेक्टली तुझ्यावर राग व्यक्त करत होती, तरी पण तू एवढा खुश कसा रे?
ए मला एक प्रॉमिस कर, उद्या जर ती आली तर तू असं काही करणार नाही की ती रागाने निघून जाईल आणि मागच्या वेळेस सारखा ड्रामा क्रिएट होईल. गिऱ्या, मी तुला प्रॉमिस करतो की मी असं काहीही करणार नाही की ज्यामुळे तुम्हा तिघांची मनं दुखतील. जे काय करायचं ती स्नेहा करेल. काय? हा. ते काय चाललंय याच्या डोक्यात आणखी? स्नेहा, काय झालं, तू अशी का वागतेस? हा सगळा गोंधळ झाल्यानंतरच त्याला कसं काय प्रमोशन मिळालं? अगं बाई, त्याला प्रमोशन नाही मिळालंय. बॉसनी फक्त पार्टी ठेवली त्याच्यासाठी. हा, तेच ते जे काय आहे ते. स्नेहा, तुला नक्की काय म्हणायचं सांगशील का एकदा? मला असं वाटतंय की हा त्याचाच प्लॅन आहे मला भेटण्यासाठी. अगं नाही, एक वेळेस सोहळ्याचं ठीक आहे, मी समजू शकते, मी मान्य पण करते, तो थोडा मस्तीखोर आहे. गिरीच्या बाबतीमध्ये असं कधीच नाही होणार. तू सोहळ्याचा राग गिरीवरती कशाला काढतेस? त्याची काय चुकी ह्याच्यामध्ये? ठीक आहे, तुला नसेल यायचं तर नको येऊस. काही नाही, थोडा नाराज होईल तो. मी सांगते त्याला की स्नेहाला काम आलंय, मग तिला नाही जमणार म्हणून. अगं आरती थांब. खरंय तुझं, ह्याच्यात त्याची काही चूक नाहीये. आपण त्याला कशाला नाराज करूयात ना. तो जर आपल्याला त्याच्या हॅपी मुवमेंट मध्ये सामील करू पाहते तर आपण जाऊयात. नक्की नक्की जाऊयात. आता कशी समजूतदारपणे बोललीस. मी समजूतदारच आहे. हो ग, मला माहिती आहे, मी मस्ती करतेय. बरं ऐक ना, एक काम कर, तूच त्याला फोन करून सांगून दे की आम्ही येतोय म्हणून. त्याला पण बरं वाटेल. बरं ठीक आहे, करते मी त्याला फोन. ठीक आहे, चालेल. मग कसं झालं ऑफिसचं सेलिब्रेशन? अरे एक नंबर. बॉसनी काही तारीफ केली माझी माहितीये का? काय सांगतोय? मग आजचा दिवस मी ऑफिस मध्ये खूप एन्जॉय केला. गिऱ्या, खूप दिवसानंतर तुला असं खुश बघून बरं वाटतंय रे. असंच राहा, हसत, आनंदी, खुश. अरे मी कायमच खुश असतो, पण तू आज असं काय करू नको की ज्याच्यामुळे आपली खुशी परत जाईल. हे बघ गिऱ्या, मी प्रॉमिस केलंय की तू नाराज होशील असं मी काहीही करणार नाही. हा मग ठीक आहे. हे बघा आले ते. सोया, तुम्हाला प्रॉमिस केलंय. हा माहितीये माहितीये. थँक्यू आरती. थँक्स फॉर कमिंग स्नेहा. बस ना. चलो लेट्स बिगिन द पार्टी. कोणाला काय हवंय ते सगळं मागवा. आईस्क्रीम, ज्यूस, काहीही. एक्सक्यूज मी. हा काय करतोय? बसलोय. सोहम, मग तुला काहीतरी बोलायचं. माझ्याशी? तू जे काही केलंस ना ते मला अजिबात आवडलेलं नाहीये. त्यामुळे मी तुला रिजेक्ट करून पण तुझ्या समोर येऊन असं लाजणं, असं स्वतःला असं अनकम्फर्टेबल फील करणं, हे मला अजिबात जमणार नाहीये. हा, एक गोष्ट मी मान्य करते की तू माझ्या मनाच्या दरवाज्यावर अशी टकटक केलीस, पण एका मित्राच्या रूपात तू ऑलरेडी माझ्या मनात असताना मी तुला असं बाहेर कसं इमॅजिन करू? तूच सांग ना. म्हणून आपण एक मित्र म्हणून राहूयात, एक फ्रेंड्स. अगं मला फ्रेंडशिपच करायची असते, ती तर आपली ऑलरेडी होतीच ना स्नेहा. आणि प्लीज मला असं सांत्वना देणं बंद कर.
सांत्वना कोण देतंय? अगं तुझ्या प्रत्येक शब्दामागे मला तेच दिसतंय. तुला असं वाटत असेल की तुम्हाला बोलत नसल्यामुळे मी इमोशनल होत असेल, आरतीला सांगून तुला बोलायला लावत असेल, तुला भेटण्यासाठी नाही ते बहाणे करत असेल, पण तसं काही नाहीये स्नेहा. मग कसं आहे? मी माझ्या मतावर ठाम आहे. आणि हो, आय लव्ह यू. आणि आता तू माझ्याबद्दल काय विचार करतेस आय डोंट नो. मला माहितीये, मी तुला बोलू अगर ना बोलू तुला काही फरक नाही पडणार ना. तसं नाहीये स्नेहा. मग कसं आहे? आता तुला कसं सांगू, मुलगा जेव्हा एखाद्या मुलीला पसंत करतो ना, तो तिला मैत्रीच्या बंधनात जास्त काळ बांधू शकत नाही. कारण की मैत्रीमध्ये एकदा लव्ह वाली फिलिंग आली ना, मग मित्र बनून राहणं खूप अवघड असतं. आणि ज्या दिवशी तुला हे कळल ना, तू स्वतःहून मला प्रपोज करशील. चांगली तयारी केलीस. स्नेहा, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. गो टू हेल. ए काय झालं रे, का भांडताय तुम्ही? एवढा आनंदाचा दिवस आहे आज आणि भांडताय? काय झालं स्नेहा? हे बरं जाऊ द्या, ते सगळं सोडा. थँक्यू फ्रेंड, सेलिब्रेटिंग माय हॅपी मुवमेंट विथ मी. आजचा दिवस कसा गेला? हा मज्जा आली. हस की थोडंच नाही. मग काय सोय? मज्जा आली. आणि हो, कॉंग्रॅच्युलेशन्स वन्स अगेन. थँक्यू वन्स अगेन. आरती निघायचं का? बाय.